ऍक्शन. का केला एवढा तमाशा? वाघमाऱ्यांनी कुठल्या परिस्थितीत माझ्यावर गोळी झाली हे तुला माहिती होतं ना? ते सरांना प्रोटेक्ट करायला आल्या होत्या त्या. ए या मी तुझके बाकी त्याची कमी होती म्हणून तू आलीस त्याची बाजू घ्यायला. हॅलो एव्हरीवन. तर फायनली तुम्ही इन्स्पेक्टर मंजूच्या सेटवरती मी गेल्यानंतर शूटिंग कसं होतं आणि तिथे काय काय सीन घडला, कसं शूटिंग झालं हे बघणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण माझे ब्लॉग नेहमी येत असतात. मी फक्त इन्स्पेक्टर मंजूचं शूट नाही तर आमचे सुद्धा इतर वेबसिरीजचे शूट करत असते. आणि आता आमची नवीन वेबसिरीज आहे ती आहे नाथखुळा मस्ती अँड मोर चॅनलवरती. सो गाईज, तुम्ही जरी माझं नाव सर्च केलं तरी तुम्हाला ती भेटेल. आणि आता एवढं रात्रभर जागून मी वेगवेगळे व्लॉग एडिट करून, सकाळी शूटिंगला जाऊन, स्वयंपाक करून सगळ्या गोष्टी करते. तर प्लीज सपोर्ट करा. आणि हो, तुम्ही बघत राहा आणि खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला आता व्लॉग बघूयात. वाघमारे, तुमचा लाडका सत्या आणि तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या म्हणजे आपल्या मम्मी साहेब. मला माहित नाही तुमच्या लाडक्या आहेत का नाही, पण बघा शूटिंगला मी भेटल्यानंतर काय आमच्या गप्पा झाल्या किंवा मग बाकीच्या इतर पार्ट्समध्ये सुद्धा आमची मज्जा बघा. तर चला आता ब्लॉगला स्टार्ट करूयात. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा बरं का. बाय द वे, सकाळचे 5:30 वाजलेले, पहाटेचे 5:30 आहे बघा. खोटं वाटतं हे बघा, हे बघा. तर गाईज प्लीज 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 व्लॉग नक्की बघा सगळा आणि कमेंट नक्की करा आणि लाईक पण नक्की करा. और हम जा रहे अभी. चलो 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 हम निकले कांस्टेबल इंस्पेक्टर मंजू के शूट पर. कांस्टेबल कौन कौन आ रहा है? संकेत सर, श्रावणी मॅम, सँडी सर. मग शैलेश, रोज इथं असतोस? हो. ह्याला एकेकाळी ना माझ्या हिरोचा रोल केलाय आणि आता बघा काय हालत झाली त्याची. 4 पोरांचा बाप, 5, 6, 7 किती? एक तू बॅक टू फिट. मी 0. मी आता कॉलेजला यु नो. शिकवायलास का कॉलेजला? शिकवायलास का? डुचके. अच्छा, मला आत्ता कळालं. आशिष डुचके म्हणत असतो. हा शब्द यांच्या इकडचा आहे. मला डुचके म्हणतो आशिष. काहीच आता सीन चालू होतोय. आपण परत थोड्या वेळाने जाऊयात. शैल्या मला नवीन डिरेक्टर सरांना भेटायला घेऊन जाणार आहे. हो ना? सारखं काय सेल्फी काढायचं, आम्हाला ब्लॉग कधी केला सेल्फी काढायचा आहे आपल्याला. Where is heroine? हे काय म्हणलंस परत बोल. एका साध्या सामान्य माणसाचा रोल असेल तर मला. सॉरी, ऐकूनच मला खोकला आला. काय काय चाललं रे सक्षम? नक्की काय भांडत? रिहर्सल चालू आहे. अच्छा, आकाश फेलवर नसणार आहे. ते पुढे तिकडचं जंगल पकडणार आहे. रोलिंग आहे सगळं काय बा. रोलिंग सर, क्लॅपिंग सर. पळ, मूड आणि ऍक्शन. का
तमाशा वाघमाऱ्यांनी कुठल्या परिस्थितीत माझ्यावर गोळी झाली हे तुला माहिती होता ना? त्याचं प्रायश्चित्त मी केलं ना त्यांनी. अगं गुडघ्यावर चालत मंदिरात गेल्या त्या. एवढाच काय राजीनामा द्यायला मी तयार झाल्या होत्या. मग का वागली तू त्यांच्याशी असं? हे सत्या सत्य तो राईट झालं राईट अजून बस रोलिंग ऍक्शन. मग का वागलीस तू त्यांच्याशी असं? हे सत्या ही समधी नाटक आहे तिची. खरं काहीच नाही घातलं. खरं पक्का हीच आहे का ती बाया तुझ्या जीवा उठलीये आणि माझ्या लेकाच्या जीवाशी खेळणाऱ्याला मी अजिबात माफ करत नसते आणि त्या नेबलेटला तर अजिबातच नाही. पण मम्मी साहेब सत्यजित सरांचा तो जीव धोक्यात होता. मंजू मॅडम खरं तर इकडे सिक्रेट ऑपरेशन साठी आल्या होत्या. सत्यजित सरांना प्रोटेक्ट करायला आल्या होत्या त्या. टोर्च कॅमर लुक हा वरती ऍक्शन. सत्यजित सरांना प्रोटेक्ट करायला आल्या होत्या त्या. ए या मी टुचके बाकीची कमी होती म्हणून तू आलीस तिची बाजू घ्यायला. आधी गोळी घालायची आणि मग सुरक्षा द्यायचं नाटक करायचं. ही समदेवाना ओळखते मी तिचे. तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली असेल पण माझ्या डोळे पूर्ण शार्प आहेत. रोलिंग मूड ऍक्शन. ही समदेवाना ओळखते मी तिचे. तुमच्या समद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली असेल पण माझं डोळं शाबूत आहे. तू आज लई चुकीचं वागलीस वाघमाऱ्यांशी आणि परत जर तू त्यांचा असा अपमान केलास ना तर मी आजची बस होल राप मध्ये चालेल. राईट बाजूला पूर्ण टर्न कर त्याच्याकडे. मम्मी टर्न कशी अजून पूर्ण हा यस. थोडी मागे थोडी मागे. रोलिंग फक्त बघित राहा. मम्मी नाही जास्त आत गेलीस. अरे ये ऍक्शन. बाबा मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार बघता विचार. लय दिवसापासून मला एक कॉलेजमधली पोरगी आवडती. बर पण एक प्रॉब्लेम आहे. तुझी समस्या काय आहे बघता सांग मला. अहो तिचं अजून तोंडच बघितलं नाही मी. का काय झालं? अहो ती तोंडालाच बांधून येते या. मग तोंडच बघाय गावं नाही. तुम्ही अगोदरच तोंड काळं केलंय. माझा मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार. माझी गर्लफ्रेंड लय आजारी आहे. तिला मी मिठाच्या पट्ट्या लावल्यात. एक काम कर. तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. जाळी तिचं इथला लागला लागला. हा परत हा कंटिन्यू बोल. बोल पटकन. पेटते की. हा 1 2 3 स्टार्ट. बाबा बोल. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. विचार. माझी गर्लफ्रेंड लय आजारी आहे. बर. तिला मी मिठाच्या पट्ट्या लावल्यात. तिला मिठाच्या पट्ट्या नाही. मग तिला बेसन पिठाच्या पिट्ट्याला बेत तिला नाही. तिला मिठाच्या पट्ट्या नाही. तिला बेसन पिठाच्या पट्ट्याला. मग असा प्रश्न विचार दुसरा. तोंडाला काळं बांधून काय ती पटकन. हा विचार किती बाबा विचार पटकन. जाळ चाललाय लवकर विचार. बाबा हा मला एक पोरगी आवडती बोल. पण ती तोंडालाच बांधून येते या. काय झालं असेल? तिने तोंड काळं केलंय म्हणजे तोंडाला बांधती. अरे तुम्ही जोक घालवला सगळा. तू प्रश्न नाही नीट विचारला. तू काय विचार माहितीये का बाबा? मला एक पोरगी आवडती म्हणायचं. मग समस्या काय बघता बोल बोल. तर म्हणायचं आवडती पण प्रॉब्लेम आहे की ती तोंडालाच बांधून येते. मला तोंड कसं कळणार? तर तू म्हणायचं अरे ते काळ तोंडी तिनं आधीच तोंड काळ केले आणि तू डायरेक्ट तिथनं पळून जा. कळालं का? हा इकडे जातो. 1 हा आधी ते पेटव जरा म्हणून गडबड करते. अयो अक्षय का तर ओके चलो 1. ती मागची लाईट बंद झाली का? थोडीशी तरी चालू होईल का? चार्जिंग लागेल चार्जिंग.